दिसायला ह्यो बारका बारका मुळा आहे, पण ह्याच्यामुळे एवढी जास्त पंचर होतील की नाही मला कधी वाटलं पण नव्हतं. तर आज सकाळी लवकर की नाही मी चाललेलो आत्नीला, म्हणजे आपलं महाराष्ट्र सोडून की नाही कर्नाटकात जातानाच की नाही मध्ये आपल्याला एवढी सगळी आपली फॉलोअर्स भेटली. सगळ्यांबरोबर असं फोटो देऊन काढून की नाही थोडा वेळ थांबलो आणि मग तिथनं मी सरळ की नाही रोहनच्या घरी आलो. तिथे गेल्यावर मग सगळ्यात पहिला तर त्याचं नवीन घर बघितलं आणि बाकीचं सगळं उस्तीन बघण्यासाठी की नाही डायरेक्ट शेततळ्यावर चाललं. ते पण मग सगळं झाल्यावर ना की नाही रोहन पण आवरला आणि मग तिथनं आम्ही दोघं निघालो डफळापूरला. तिकडे जाताना की नाही या रस्त्याला एवढा मोठा विषय दिसतोय, किती तर वर्ष झालं पण गाड्यातून की नाही हाय असंच पडल्या. तुम्हाला ते माहित असलं तर की नाही कमेंट करून नक्की सांगा. आता पहिला तर मी डफळापूर मध्ये आलतो, पण तिथनं की नाही आम्ही दुपारीच की नाही कुंभारला गेलतो. तिथे एक थोडा वेळ काम ते नव्हतं, ते सगळं 5 वाजेपर्यंत केलं आणि मग तिथनं की नाही डफळापूर मध्ये एसपी कडे आलं, कारण आज की नाही त्याच्या लग्नाची पूजा होती. तशी यायला मला इथे लेटच झालता, त्यामुळे की नाही सगळ्यात पहिला इथे येऊन जेवायला बसलं. आमच्या सोबत मग सगळ्या पोरांना पण बसवलं. तोपर्यंत तिकडे की नाही रोहित तीन वाढायला चालू केला. नंतर खरं सगळं जेवण तीन करून आवरायला की नाही आम्हाला उशीरच झालता, त्यामुळे आता सगळ्यांना जातो म्हणून सांगून की नाही आम्ही तिथनं निघालं आणि इथनं पुढे की नाही आपला दुसरा दिवस चालू होते. बरोबर गावापासून एक 3-4 किलोमीटर लांब असतानाच की नाही गाडीमध्ये एक मोळा घुसलेला, त्यामुळे गाडी डायरेक्ट पंक्चरच झालती. तिथनं मग करणचं घर की नाही जवळच होतं, म्हणून की नाही त्याला पण बोलवलेलं. त्यात आणि मोळा एक निघता निघेना झालता. कसतर काढून जरा पंपात हवा तर मारून बघितलं, पण कुठलं काय एवढी पंक्चर होती की हवाच रेन झालती. तसंच कसतर गावापर्यंत जरा करणला घेऊन जा म्हणलं आणि मी त्याची गाडी घेऊन जाऊन की नाही सगळ्यात पहिला तर कपडे बदलून आलो. तोपर्यंत तिकडे मग आपल्या गाडीचं पंक्चर पण काढायचं चालूच होतं. करण आल्यावर म्हणाला की बघ जरा किती पंक्चर झालं आणि बघितल्यावर कळाल की 1-2 नव्हतं डायरेक्ट 5 पंक्चर झालते. पहिल्यांदाच कधीतरी की नाही माझ्यासोबत असं झालंय. ते जाऊ दे, आपला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा झाला आणि मला एवढी मोठी मदत करून की नाही घरी निघाला. बाकी मग मी पण इथलं सगळं पंक्चर तीन काढून झाल्यावर ना की नाही घरी निघालो आणि शेवटी मग आता आपलं 100K होण्यासाठी की नाही जराच राहिले, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका.